Welcome to all student. Last lecture we discuss about the vertical circular motion. बघा की पाठीमागच्या तासाला आपण vertical circular motion हा पॉइंट पाहिला. आता what is mean by vertical circular motion? Motion of the particle or object or body along the vertical circle with variable speed or changeable speed. म्हणजे ज्या मोशनमध्ये की पार्टिकल व्हर्टिकल सर्कलवर फिरतो म्हणजे सर्कम्फरन्स आहे हा आणि त्याच्यावर फिरतो परंतु स्पीड मस्ट बी चेंज. त्यामध्ये काय होतो की स्पीड बदलतो की पार्टिकलनी जागा बदलली. समजा पार्टिकल टॉपमोस्ट पॉईंटला असेल, स्ट्रिंग वापरले असेल, स्पीड मस्ट बी स्क्वेअर रूट RG at topmost point. At lowest point, speed must be square root 5 RG. Particle middle point ला असेल, speed must be square root 3 RG. म्हणजे स्पीड बदललेला आहे. मिडल पॉईंटला वेगळा आहे, टॉपमोस्ट पॉईंटला A टॉपमोस्ट पॉईंट, B लोएस्ट पॉईंट, C मिडल पॉईंट. स्पीड मस्ट बी चेंज. Then this type of motion is called as the vertical circular motion. म्हणजेच पार्टिकल जागा बदलतो तर स्पीड सुद्धा बदलला जातो. आता टुडे आय एम गोइंग टू डिलिंग द लेक्चर ऑन द टॉपिक. बघा की मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज ॲन ॲनोलॉगस क्वांटिटी फॉर मास. बघा की मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहे हे ॲनोलॉगस क्वांटिटी फॉर मास आहे. आता की समजा की रोटेशनल मोशन की इन दी रोटेशनल मोशनमध्ये दे आर प्रोड्युस्ड दी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय होतं की तिथं निर्माण होतं मीन्स थीटा. म्हणजे त्यानंतर अँग्युलर वेलॉसिटी मीन्स काय ओमेगा निर्माण होते. त्यानंतर अँग्युलर ॲक्सलरेशन निर्माण होतं. आता इन लिनियर मोशन बघा लिनियर मोशन. आता लिनियर मोशनमध्ये काय होतं की लिनियर डिस्प्लेसमेंट. दिस टाईप ऑफ मोशन ऑल्सो कॉल्ड दी ट्रान्सलेशनल मोशन ऑल्सो. म्हणजे की पार्टिकल मूव्स फ्रॉम ए पोजिशन टू बी पोजिशन. बघा दिस टाईप ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशनल मोशन. Therefore, this distance is called as the linear displacement. Distance covered by the body or distance traveled by the body is called as the displacement. Means this type of motion is called as the translational motion or linear motion. And body moves along. बघा पदार्थ किंवा पार्टिकल अशा पद्धतीने समजा हिअर इज दी इनिशियल पोजिशन अँड पार्टिकल मूव्स ए टू बी. लक्षात आलं का? ए पासून बी कडे जात असेल. देअरफॉर दिस इज कॉल्ड ॲज दी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे अँगल ट्रेस्ड बाय बघा दी पार्टिकल. आता पार्टिकल मूव्स फ्रॉम वन पोजिशन टू अनदर पोजिशन ॲट द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ. मीन्स अँगल ट्रेस्ड बाय दी रेडियस वेक्टर. बघा ह्या रेडियस वेक्टरने अँगल ट्रेस केलेला आहे आणि कुठे ट्रेस केलेला आहे? ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. Then it is called as angular displacement. And distance covered by the body or distance traveled by the body is called as linear displacement. म्हणजे आता बघा की थीटा एनालॉग बाय एक्स. बघा म्हणजे की इन सर्क्युलर और रोटेशनल मोशन द अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघा की एनालॉग बाय एक्स मीन्स इन ट्रान्सलेशनल मोशन. अँग्युलर वेलॉसिटी एनालॉग बाय लिनियर वेलॉसिटी. अँग्युलर ॲक्सलरेशन एनालॉग बाय द लिनियर ॲक्सलरेशन. बघा थीटा एनालॉग बाय एक्स,
omega analog by V, alpha analog by A means angular displacement analog by linear displacement, angular velocity analog by linear velocity, angular acceleration analog by linear acceleration. आता बघा, in rotational motion बघा, the kinetic energy of the rotating body is equal to 1/2 I omega square, and this is called as the equation number first बघा. And in linear motion or translational motion, kinetic energy is equal to 1/2 बघा mv square बघा, and this is called as the equation number second. आता ही जी कायनेटिक गतीज ऊर्जा आहे, in translational motion body moves from one point to another point along the straight line path, so kinetic energy is equal to 1/2 mv square. And in rotational motion body rotates, समजा इरेग्युलर शेप बॉडी आहे, ते आपण डेरिवेशन पाहणार आहोत लगेच. लक्षात आलं का? देअरफॉर की हिअर इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग अँड बॉडी रोटेट्स विथ कॉन्स्टंट अँग्युलर velocity means omega. Therefore the kinetic energy of the rotating body is equal to 1/2 I omega square, and kinetic energy in translational motion is equal to 1/2 mv square. आता if we compare these two equation, हे दोन इक्वेशन कंपेअर करा, मीन्स काय होईल? I analog by mass बघा, ओमेगा analog by v बघा. म्हणजे इथं आपण ओमेगा अॅनालॉग बाय व्ही लिहिलेला आहे, इथं बी तेच येतो ओमेगा अॅनालॉग बाय व्ही, बट मोमेंट ऑफ इनर्शिया अॅनालॉग बाय मास बघा. एम पॉइंट काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज ॲन अॅनालॉगस क्वांटिटी फॉर मास मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज ॲन अॅनालॉगस क्वांटिटी फॉर मास. लक्षात आलं का? म्हणजे त्या एक समान आहेत. आता ॲनालॉगस मीन्स काय आहे? त्याला मराठीमध्ये आपण समान म्हणतो. लक्षात आलं का? म्हणजे आयच्या समान यम आहे किंवा यमच्या समान काय आहे? आय आहे. या इक्वेशनवरून कम्पेअर केल्यानंतर आता तुम्हाला की दुसरी इक्वेशन तुम्हाला सांगतो की लिनियर ॲक्सेलरेशन. आता की लिनियर ॲक्सेलरेशन अँड दी अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता बघा, फोर्सच्या संदर्भामध्ये सुद्धा की एफ इज इक्वल टू एम ए. दिस इज कॉल्ड एज द फर्स्ट इक्वेशन, अँड टॉर्क्यू इज इक्वल टू आय अल्फा. दिस इज कॉल्ड एज द सेकंड इक्वेशन. बघा की एफ मीन्स काय? ही फोर्सचं इक्वेशन आहे, आणि हे सुद्धा फोर्स मीन्स कपल ऑफ. टॉर्क्यू मीन्स काय आहे? की कपल ऑफ फोर्स विच इज यूज्ड बघा टू पजेस दी रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन निर्माण करण्यासाठी की टॉर्क्यूचा वापर केला जातो. मीन्स दिस फोर्स इज कॉल्ड ॲज couple of force or torque is equal to I alpha, and according to Newton's second law of motion, Newton suggested that F is equal to ma. आता हे इक्वेशन कंपेअर करा की F analog by torque बघा, m analog by I or I analog by m, a analog by alpha or alpha analog by a, means बघा की मोमेंट ऑफ इनर्शिया बघा इट इज दी अनलॉगस टू मास. लक्षात आलं का? आता की कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटॅटिंग बॉडी, त्याच्या पुढे आपण की कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटॅटिंग बॉडी, तर की पदार्थ फिरतो आहे, रोटेशनल मोशनला आहे, की इरेग्युलर शेप मीन्स कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटॅटिंग बॉडी के बघा ऑफ दी रोटॅटिंग बॉडी, ऑफ दी रोटॅटिंग बॉडी. आता हे आपल्याला आपण पाहू रोटॅटिंग बॉडी की कायनेटिक एनर्जी ऑफ दी रोटॅटिंग बॉडी. कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा. आता हे बघा की अटेन्शन हिअर, दिस इज दी इरेग्युलर शेप बॉडी. पदार्थ हा इरेग्युलर आहे, म्हणजे त्याचा ओबडधोबड शेप आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू बघा
की पॉईंट ओ हा पॉईंट ओ आहे बघा. आता दिस पॉईंट ओ मीन्स काय की सेंटर मास ऑफ द बॉडी फॉर आवर कन्सिडरेशन. पॉईंट ओ मीन्स काय आहे की सेंटर ऑफ मास ऑफ अ बॉडी. आता सेंटर ऑफ मास मीन्स काय आहे की टोटल मास ऑफ बॉडी supposed to be concentrated at a single point. This point is called as the center of mass. लक्षात आलं का. आता की बॉडी कंपोज्ड बाय n नंबर पार्टिकल्स. पदार्थ हा n इतक्या कणांनी बनलेला आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉईंट ओ अँड विच इज परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर. ह्या आकृतीच्या प्रतलाला की ॲक्सिस ऑफ रोटेशन काय आहे परपॅन्डिक्युलर टू दी प्लेन ऑफ द फिगर. पदार्थ हा n इतक्या पार्टिकलने बनलेला आहे. आता फॉर आवर कन्सिडरेशन की वी टेक हियर की पार्टिकल नंबर फर्स्ट मीन्स मास m1. हियर इज द पार्टिकल सेकंड आहे m2 म्हणू. हियर इज द पार्टिकल थर्ड आहे m3 म्हणू. अँड देअरफॉर हियर इज द पार्टिकल 4 नंबर आहे m4 आहे. हियर इज द nth नंबर ऑफ पार्टिकल मीन्स काय आहे की नंबर n आहे. आता द परपॅन्डिक्युलर डिस्टन्स हियर इज द r1 आहे. हियर इज द r2 आहे. हियर इज द r3 आहे. हियर इज द r4 आहे आणि हियर इज द rn आहे. आणि बॉडी रोटेट्स विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड मीन्स ओमेगा आहे. लक्षात आलं का. म्हणजे दिस इज कॉल्ड द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. लक्षात आलं का. ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द पॉईंट ओ and it is perpendicular to the plane of the figure. Body composed by the n number of particle and therefore the mass of first particle is m1, second is m2, third is m3, fourth is m4 and nth number of particle is काय आहे की mn आहे. लक्षात आलं का. mn आहे. n नंबरच्या पार्टिकलचं मास mn आहे. लक्षात आलं. आणि perpendicular distance r1 it is called as the position vector or radius vector. लक्षात आलं का. r1 आणि ह्यालाच आपण परपॅन्डिक्युलर डिस्टन्स असं म्हणतो. r1 r2 r3 r4 अँड लास्ट नंबर इज rn. लक्षात आलं का. देअरफॉर बघा की हा इरेग्युलर शेप पदार्थ आहे. आता विद्यार्थ्यांनी ती माहिती लिहायची आहे की देअरफॉर बघा ओ बी दी एनी पॉइंट अँड दिस पॉइंट ऑल्सो कॉल्ड ॲज दी सेंटर ऑफ मास पॉइंट मीन्स total mass of a body supposed to be concentrated at a single point. This point is called as the center of mass means O be the any point. This point बघा the axis of rotation passing through the point O and n be the number of particles. म्हणजे बॉडी कंपोज्ड बाय नंबर ऑफ पार्टिकल्स. आता m1 m2 m3 up to mn means the masses of particles respectively. म्हणजे अनुक्रमे की पदार्थाचे जे कण आहेत त्यांचं वस्तुमान आहे m1 m2 m3 up to mn. Perpendicular distance means r1 r2 r3 up to rn. की this is the perpendicular distance. लक्षात आलं का की फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता इथं काय होतं की बॉडी रोटेट्स विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड बट लिनियर स्पीड फॉर एव्हरी अँड ईच पार्टिकल मस्ट बी चेंज. पदार्थाचा अँग्युलर स्पीड हा काय आहे प्रत्येक कणाला सारखा आहे परंतु लिनियर स्पीड मस्ट बी चेंज. लिनियर स्पीड मात्र काय होतो की बदलतो. आणि म्हणून बघा की देअरफॉर की लिनियर स्पीड फॉर फर्स्ट पार्टिकल v1 is equal to r1 omega. Second particle v2 is equal to r2 omega. Third particle v3 is equal to r3 omega. लक्षात आलं. and last number particle vn is equal to rn omega.
आता बघा की लिनियर स्पीड बदललेला आहे प्रत्येक कणाचा. पहिल्या कणाचा लिनियर स्पीड r1 ओमेगा, सेकंड पार्टिकल r2 ओमेगा. आता की एव्हरी अँड ईच पार्टिकल मस्ट बी अटेन द कायनेटिक एनर्जी. ज्या अर्थी त्याला लिनियर स्पीड आहे त्या अर्थी त्याला कायनेटिक एनर्जी सुद्धा आहे, की कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट पार्टिकल मीन्स आपण त्याला की E1 म्हणू. लक्षात आलं का? कायनेटिक एनर्जी E1 म्हणू. E1 इज इक्वल टू 1/2 m1 v1 स्क्वेअर. बघा आता मग इज इक्वल टू काय होईल? मग v1 काय आहे? r1 ओमेगा. मीन्स इथं लिहू आपण की देअरफॉर बट, बघा बट v1 इज इक्वल टू r1 ओमेगा. लक्षात आलं का? v1 इज इक्वल टू r1 ओमेगा. देअरफॉर v1 स्क्वेअर इज इक्वल टू r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. लक्षात आलं? म्हणजे की E1 इज इक्वल टू, आता याचा वर्ग ही किंमत इथे टाका, मीन्स 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बघा E1 इज इक्वल टू 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मग E2 इज इक्वल टू काय होईल? 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. E3 इज इक्वल टू काय होईल? 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. लक्षात आलं? अँड सो ऑन. En इज इक्वल टू 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अशा पद्धतीने की पहिल्या कणाची कायनेटिक एनर्जी E1 इज इक्वल टू 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. दुसऱ्याची ही आहे, तिसऱ्याची ही आहे. लास्ट नंबर मीन्स की बॉडी कंपोज्ड बाय n नंबर ऑफ पार्टिकल. सो En इज इक्वल टू 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता व्हॉट इज द टोटल कायनेटिक एनर्जी अटेन बाय द रोटेटिंग बॉडी. लक्षात घ्या की मग पदार्थाची एकूण कायनेटिक एनर्जी काय असेल. बघा की देअरफॉर, बघा की टोटल कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक त्याला आपण मेन्शन करू E इज इक्वल टू द सम ऑफ, म्हणजे सगळ्यांच्या कणांच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज येईल. मीन्स E इज इक्वल टू E1 प्लस E2 प्लस E3 प्लस अप टू En. लक्षाला लास्ट नंबर काय आहे? En आहे. म्हणून की E इज इक्वल टू काय आहे? E1 ची किंमत 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अँड प्लस अप टू mn. बघा प्लस अप टू 1/2 mn rn स्क्वेअर. लक्षात आलं का? rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजे nth नंबर ऑफ पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. आता बघा की मग आता याची बेरीज करणं सोपं आहे. आता हे लिहून घ्यायचं विद्यार्थ्यांनी ही समीकरण आताचे आणि बराबर आपल्याला मीन्स E इज इक्वल टू, बघा 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर and plus up to 1/2 mn rn square omega square. आता which is the same term in this mathematical formula. हे 1/2 आहे आणि हे ओमेगा स्क्वेअर सेम आहे सगळीकडे म्हणून ते बाहेर घ्या. E1 इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस अप टू mn rn स्क्वेअर आउट ऑफ ब्रॅकेट ओमेगा स्क्वेअर. लक्षात आहे ओमेगा स्क्वेअर मीन्स. आता परंतु बट, बघा बट की m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस अप टू mn
Rn square is equal to summation lower limit I is equal to 1 upper limit n mi ri square. बघा हा सगळा फॉर्म्युलाचे बेरीज मीन्स समेशन I is equal to 1 to n mi ri square. मग ते इथं किंमत टाका मीन्स काय होईल बघा की E is equal to 1/2 in bracket summation I is equal to 1 to n mi ri square out of bracket omega square. बघा आता हे जे समेशन but summation I is equal to 1 to n mi ri square is equal to I means moment of inertia. बघा मग की मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय I इज इक्वल टू काय आहे समेशन I इज इक्वल टू 1 to n mi ri स्क्वेअर आहे. बघा जर व्याख्या विद्यार्थ्याला लिहायची असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन रोटॅटिंग बॉडी अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन is defined as sum of product of each mass of particle and square of distance between the position of particle and axis of rotation is called as moment of inertia of the rotating body. फिरणाऱ्या पदार्थाचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय इज इक्वल टू समेशन I इज इक्वल टू 1 to n mi ri स्क्वेअर. मीन्स पुन्हा एकदा व्याख्या सांगतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रोटॅटिंग बॉडी अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइन्ड ॲज द सम ऑफ बघा ईच मास ऑफ पार्टिकल and product of square of distance between the axis of rotation and position of particle. म्हणजे एकूण कणांची बेरीज आणि अंतराचा वर्ग जो आहे त्याचा गुणाकार मीन्स I इज इक्वल टू समेशन I इज इक्वल टू 1 to n mi ri स्क्वेअर. तर ही किंमत इथे टाकल्यानंतर E इज इक्वल टू बघा E इज इक्वल टू 1/2 I omega square and this is the kinetic energy of the rotating body. लक्षात आलं का E is equal to 1/2 I omega square. It is the kinetic energy of the rotating body. हे कसं इक्वेशन आलेलं आहे ते आपण आकृतीवरून काढलेलं आहे की पदार्थ फिरतो आहे अँग्युलर velocity constant आहे but linear velocity every and each particle must be changed. ठीक आहे तर आपण इथं आज थांबणार आहोत की आजच्या तासाला आपण 2 आर्टिकल पाहिलेले आहेत की मोमेंट ऑफ इनर्शिया इज द ॲनालॉगस फॉर मास एक पाहिलेला आहे अँड कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटॅटिंग बॉडी आपण पाहिलेला आहे. तर ठीक आहे आय स्टॉप हिअर.